छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुवर्ण संधी दिली म्हणून त्यांचे खूप खूप आभार मानते. थँक्यू दादा. एकदा जोरदार टाळ्या वाजवून जाऊ द्या. खऱ्या अर्थानं टाळ्यांना वाजवायला कुठल्याही प्रकारचा जीएसटी नाही. एकदा जोरदार टाळ्या वाजवून जाऊ द्या. आपल्या सर्वांना उत्साह दिसला पाहिजे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. कमिटी मेंबर्स आपण मंचावर यावं. दहीहंडी अविरत विकासाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित या दहीहंडी खरं तर आज या दहीहंडी उत्सव समितीच्या वतीने आदरणीय दादांना हा सन्मान या ठिकाणी देण्यात येतोय. त्यामध्ये उत्तम प्रशासक हा पुरस्कार म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी, लोकाभिमुखता आणि उत्कृष्ट राज्य कारभाराच्या आदर्शावर आधारित व माननीय आमदार श्री आशुतोष दादा काळे साहेब यांना समर्पित करीत आहोत. हा संपूर्ण दहीहंडी उत्सव समितीच्या वतीने आदरणीय दादांचा सन्मान. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. बोला श्रीकृष्ण भगवान की जय. अविरत जनसेवेची 2025 या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्व कोपरगाव मधील बंधू आणि भगिनी यांचं मी मनापासून सर्वांचं स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या वतीने आज आपल्या पाहुण्या
ज्योत्स्नाताई आणि त्यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी स्वागत करतो. आपण हा जो काही दहीहंडी उत्सव साजरा करतोय हा केवळ गोविंदा पथकाचा नाही, तर हा एक संदेश घेऊन आलेला आहे. धैर्य, मेहनत आणि एकताचा संदेश घेऊन येणारा आहोत. ज्या पद्धतीने गोविंदा पथक मानवी मनोरे उभारून दहीहंडी फोडत असतात, मी आपल्या सर्वांना विनंती करतो, आपणही आपल्या विकासाचा मनोरा, कोपरगावचा मनोरा या ठिकाणी उभारून आपल्या कोपरगावचा विकास या ठिकाणी करणार आहोत. आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिला म्हणून आपण गेल्या काही वर्षांमध्ये महत्वाची गोष्ट या ठिकाणी कोपरगाव शहरासाठी आणि परिसरासाठी करून आणलेली. आपल्या 5 नंबर तलावाचं काम असेल किंवा आता नव्याने होणारी भुयारी गटार योजना असेल, सर्व समाजांसाठी सभागृह असतील किंवा आपल्या सर्व महापुरुषांच्या स्मारकांचं सुशोभीकरण असेल, अनेक शासकीय इमारती असतील, असे अनेक कामं आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मागच्या काळामध्ये पूर्णत्वाकडे जात आहे, काही प्रगतीपथावर आहे. म्हणून आपल्या सर्वांचा आशीर्वाद पुढच्याही काळामध्ये मला मिळेल अशी अपेक्षा. मित्रांनो, नाटकं करून, मिमिक्री करून विकास होत नसतो. यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज असते. निर्णय घेत असताना अनेक अडथळे येतात, परंतु आपल्या सर्वांचा विश्वास माझ्या मागे आहे. उन्हे सर्व अडथळे पार करून आपण पुढे चाललो. आणि म्हणून आपण ज्या पद्धतीने या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विक्रमी मताधिक्य मला दिलं, राज्यामध्ये 5वा नंबरचा मताधिक्य आपण सर्वांनी मला दिलं, याचं ऋण मी कधी फेडू शकणार नाही. परंतु एक आपण जी संधी मला पुन्हा एकदा विधानसभेमध्ये पाठवून दिली, मी आपली जबाबदारी पार पाडणारच आहे. परंतु पुन्हा एकदा येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण जो विश्वास विधानसभेला दाखवला, तोच विश्वास नगर परिषदेमध्ये दाखवून आपल्या कोपरगाव शहराचा, या परिसराचा विकास आपल्याला त्या ठिकाणी साधायचा आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचा आशीर्वाद त्या ठिकाणी महत्वाचा आहे. पण आता आज आहे उत्सव दहीहंडीचा, तर चला आपण या दहीहंडी उत्सवामध्ये आपल्या कोपरगावचा विकास साधण्यासाठी आपला मनोरा उभा करू. जय श्री कृष्ण, जय महाराष्ट्र.